महायुती सरकारच्या विरोधात तिथं असणाऱ्या भल्या भल्या नेत्यांच्या विरोधात माझ्यासारखा कार्यकर्ता खूप काय बोलून गेलेला आहे। लोकसभेच्या काळामध्ये असेल, माझ्यावर जेव्हा कारवाई झाली तरी मी घाबरलो नाही। त्यामुळे अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, त्यात कदाचित दादासुद्धा असू शकतील। आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठी ताकद ही महायुतीकडनं लावली जाणार आहे, ज्याच्यामध्ये माझ्याच मतदारसंघामध्ये असणाऱ्या काही ठराविक नेत्यांना मत खाण्यासाठी उभा करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाऊ शकतं आणि कदाचित केलंही गेलं आहे। त्यांना रसद सुद्धा तिथं पोचलेली आहे। आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। चर्चा होण्याचं कारण एवढंच की आता जे सर्वे भाजपकडनं केले जातात नाही तर अजितदादांच्या पक्षाकडनं केले जातात, त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत की यांना उभं केलं तर काय, कारण त्या मतदारसंघातल्या कुठल्याही व्यक्तीला उभं केलं तर तिथं असणारी स्वाभिमानी जनता ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर राहील असा विश्वास सर्वेच्या माध्यमातून लोकच व्यक्त करत आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा नेता हा माझ्या विरोधात बाहेरून कदाचित उभा केला जाऊ शकतो आणि तो दादांच्या फार जवळचाही असू शकतो नाहीतर एखादा भाजपचा असू शकतो अशी चर्चा आहे, असे सर्वेमध्ये तरी दिसतंय। नेता की कुटुंबाचा तुम्ही ट्विट केलं त्याच्यामध्ये तुम्ही तसंच असं म्हटलं तिथं सर्वेमध्ये कुटुंबातल्या काही लोकांची नावं ही घेतली जात आहेत, पार्थ आणि जयचं नाव आहे, ज्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव त्या सर्वेमध्ये आज घेतलेलं आपण सर्वजण बघू शकतो। आता येतील नाही येतील तो त्यांचा विषय आहे, पण एकच आहे की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्याबरोबर तिथे असलेली स्वाभिमानी जनता आणि सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकारी राहतील, पण ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात तिथे लावली जाणार। पण आमचा विश्वास कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर नक्कीच आहे। जेवढी ताकद यांना लावायची त्यांनी लावू द्या। कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारासाठी भल्या भल्यांबरोबर भिडायला माझ्यासारखा कार्यकर्ता तयार आहे। तुमचं असं स्पेसिफिक म्हणणं आहे का की जे सर्वे झाले कर्जत जामखेडसाठी त्याच्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या सुद्धा नावाची चाचपणी करण्यात आली? असा सर्वे नक्कीच सुरू आहे। आता तो कोण करतंय हे मला सांगता येणार नाही। काही भाजप म्हणून केला जातोय आणि काही ही डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे 200 कोटी रुपये देऊन जी दादांनी त्यांच्या पक्षाची इमेज चांगली करण्यासाठी जी डिझाईन बॉक्स नावाची कंपनी घेतली त्यांनी सुद्धा सर्वे हे केलेलं आहे। आणि त्यांच्या आणि भाजपच्या सर्वेमध्ये दादांचं नाव आणि दादांच्या कुटुंबातल्या काही लोकांचं नाव हे दिसते। अंदाज ते घेत आहेत। अंदाज घेतल्यानंतर ते जेव्हा इलेक्शनमध्ये जेव्हा उमेदवारी जाहीर करायची असेल तेव्हा ते काय करतात त्यावेळेस त्या ठिकाणी बघू। त्यामुळे किती प्रेशर दादा घेऊ शकतात आणि दादा व्यक्तिगत काय निर्णय घेतात ही येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल। आणखी कोणाचं नाव आहे कुटुंबाचं? बस आता जेव्हा येईल तेव्हा बघू आपण। पार्थ आणि जय दोघांपैकी कोणाचं? सर्वेमध्ये तिघांची नाव आहे, बऱ्याच लोकांची नावं आहेत। त्यामुळे आता जेव्हा सर्वे पूर्ण होईल त्यानंतर आपल्याला तिथं बघावं लागेल। त्यामुळे कितीही काय ताकद लावायची तेवढी लावा। लोकांवर आणि तिथल्या कार्यकर्त्यांवर निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर माझ्यासारख्याचा विश्वास आहे। ज्याला सुपारी घ्यायची त्यांनी सुपारी घ्या, ज्यांना सुपारीबाज व्हायचं आहे त्यांनी सुपारीबाज बना। पण शेवटी कर्जत जामखेडची जनता ही निष्ठेला आणि विचाराला आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाला नक्कीच पाठिंबा देतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।